सो वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपला हा जो टॉपिक सुरू आहे युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट, ह्या टॉपिकमध्ये आपण आता हळूहळू लास्ट पार्ट पर्यंत पोहोचलेलो आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण बघायचं आहे काही विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये किंवा मला मेसेज करून डाऊट विचारलेले आहेत. ते डाऊट थोडेसे आपण सॉल्व्ह करायचे आहेत. कोणकोणते डाऊट आहेत बघूया. डाऊट डिस्कशन, डाऊट डिस्कशन म्हणण्यापेक्षा सोल्युशन म्हणूया, डाऊट सॉल्विंग. ओके, ठीक आहे. मग फर्स्ट एक प्रॉब्लेम दिला बघा. एका विद्यार्थ्याने सांगितलंय, सर प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं बघा, एफ इज इक्वल टू एटी प्लस बीटी स्क्वेअर, वेअर टी जो दिलाय तो दिलाय टाइम म्हणून, त्याच्यानंतर एफ जो दिलाय त्याला फोर्स म्हणलाय. तर फाइंड आउट करायचे डायमेन्शन्स ऑफ ए अँड डायमेन्शन्स ऑफ बी फाइंड आउट करायचे. तर ह्या टाईपचा प्रॉब्लेम आपण कसं सॉल्व्ह करायचा आहे, तर एकदम सिंपल मेथड आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. त्याच्या अगोदर पहिल्यांदा काय कसं सॉल्व्ह करायचं बघा. ह्याच्यामध्ये हे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशन मधले नंबर ऑफ टर्म्स सांगायचे आहेत. किती टर्म्स आहेत, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि एक टर्म आहे. टर्म कशा फाइंड आउट करायच्या, इज इक्वल टू प्लस आणि मायनस याने सेपरेट केलेले असतात, त्याला आपण टर्म म्हणतो, बरोबर. मग अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, प्रिन्सिपल हे लिहायची आवश्यकता नाही प्रत्येक वेळी, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी त्याच्यानुसार इच टर्म हॅव्हिंग कसल्या डायमेन्शन्स, सेम डायमेन्शन्स, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये ज्या ज्या टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन सेम असतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल फोर्सच्या डायमेन्शन ज्या येणार आहेत, ही फोर्स ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. फोर्सच्या डायमेन्शन्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ए इंटू डायमेन्शन्स ऑफ टी. ओके, मग आपल्याला कोणाच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत, एच्या. मग हा जो टी आहे तो इकडे घ्या. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स वरती ठेवला अपॉन डायमेन्शन्स ऑफ टी असं लिहिणार. ओके, हा जो टी आहे तो इकडे नेऊन डिवाइड केला, इथं मल्टिप्लाय होता येईल, टी डिवाइड केला. ओके, मग काय येणार वरती फोर्सच्या डायमेन्शन्स काय येणार सांगा, M1L1 T मायनस 2, M1L1 T मायनस 2. ओके, आणि दुसरी टी काय दिलाय बघा, टाइम दिलाय. मग टाइमच्या डायमेन्शन्स काय येणार आहे, T1. ओके, आता हे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. काय येणार सांगा, ए इज इक्वल टू M1L1 T मायनस 2 आणि हा वरती जाऊन काय होणार, T मायनस 1 होणार. ओके, देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू काय ना सांगा, M1L1 T मायनस 3 येणार. ओके, समजलं. आता पुढे बघा, M1L1 T मायनस 3 करेक्ट आन्सर आलेला आहे. त्याच्यानंतर पुढे डायमेन्शन्स ऑफ बी फाइंड आउट करायचे. परत काय करणार, डायमेन्शन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू आपल्याला माहित आहे ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे म्हटल्यानंतर डायमेन्शन्स ऑफ बी इंटू डायमेन्शन्स ऑफ कशा येणार आहे, टी स्क्वेअर. ओके, आता डायमेन्शन्स ऑफ बी कशा फाइंड आउट करणार, डायमेन्शन्स ऑफ बी म्हणजेच हा जो टी स्क्वेअर आहे डिवाइड करणार फोर्सला, डायमेन्शन्स ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन्स ऑफ टी स्क्वेअर. डायमेन्शन्स ऑफ फोर्स काय आहे तिथं लिहिलेत आपण, M1L1 T मायनस 2, अगेन डायमेन्शन्स ऑफ टी काय येतात 1 आणि T⁻² म्हटल्यावर T⁻² येणार. समजलं. पुढे मग कसं, आता हे T⁻² वरती घेणार, M1L1 T⁻², अगेन T⁻² वरती गेल्यावर काय होतं, पॉवरचं साइन चेंज होतं, तुम्हाला माहित आहे. म्हटल्यानंतर काय ना सांगा, M1L1 T-2 मायनस 4. दिस इज द डायमेन्शन्स ऑफ बी. बघा सॉल्व्ह झाला का प्रॉब्लेम, काय डाऊट आहे का, उत्तर दिलेत काय बघा. डायमेन्शन्स ऑफ ए इज इक्वल टू M1L1 T मायनस 3, M1L1 T मायनस 3 आणि डायमेन्शन्स ऑफ बी इज इक्वल टू M1L1 T मायनस 4. करेक्ट. समजलं काय करायचं आहे. आता अजून एक प्रॉब्लेम दिलाय बघा. सेकंड प्रॉब्लेम आहे, द पोझिशन ऑफ पार्टिकल, पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट घ्यायची असते. पोझिशन ऑफ पार्टिकल ॲट टाइम टी इज, इक्वेशन दिलं x ऑफ टी इज इक्वल टू V0 अपॉन अल्फा, अनदर ब्रॅकेट मध्ये दिलं 1 मायनस C⁻² मायनस अल्फा टी, वेअर V0 काय दिलं बघा, V0 डायरेक्ट व्हेलॉसिटी नाही घ्यायची, V0 त्याने दिलाय कॉन्स्टंट घ्या म्हणून. अजून
अल्फा इज ग्रेटर दॅन 0, तर डायमेन्शन फाइंड आउट करायचे V0 च्या अँड अल्फाच्या. बघा ट्राय करायला सुरुवात करा. किती टर्म्स आहेत? दोनच टर्म्स दिसतात मला, आणि ज्या इज इक्वल टू साईनने काय केलेले आहे, सेपरेट केलेले आहेत. ओके, ठीक आहे. आता इकडे बघा काय काय दिलंय. एक्स जे आहे पोझिशन ऑफ पार्टिकल, म्हणजे हे जे इक्वेशन आहे कशाचं आहे, पोझिशन ऑफ पार्टिकलचं, म्हणजे एलएचएस जी आहे ती काय असणार आहे, पोझिशन असणार. आणि पोझिशन म्हणजे म्हटल्यानंतर कुणाच्या डायमेन्शन्स घ्यायच्या, डिस्प्लेसमेंटच्या डायमेन्शन्स घ्यायचे असतात. लक्षात, डिस्टन्सच्या डायमेन्शन्स घ्यायचे असतात. मग इथे एक्स म्हणजे काय येणार सांगा, लेंथ येणार आहे. बरोबर बरोबर. मग एक्सच्या डायमेन्शन्स काय येणार सांगा, एक्सच्या डायमेन्शन्स येणार आहेत L1. काय डाऊट आहे का बघा. बर, पुढे अजून हा जो ह्याचे हे मी सांगितलं होतं, हे मेथड सांगितलं तुम्हाला कसं असतं. ह्याला आपण काय म्हणतो, पूर्ण डायमेन्शन्स लेस म्हणतो. बघा ह्याला आपण काय लिहितो रे, डायमेन्शन्स लेस. जर पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये दिला असेल तर काय लिहितो रे, डायमेन्शन्स लेस म्हणतो. बरोबर. म्हणजे बघा 1 मायनस हे आहे म्हटल्यानंतर हा 1 एक नंबर आहे, आणि नंबर मधून हे सबट्रॅक्ट केलं म्हटल्यानंतर हे सुद्धा काय असणार आहे, नंबरच असणार आहे. बरोबर. आणि नंबर जो आहे त्याला डायमेन्शन्स असतात का, नाही. म्हटल्यानंतर 1 मायनस सी रेस टू मायनस अल्फा टी हे काय असणार आहे, डायमेन्शन्स लेस असणार. डायमेन्शन्स लेस असणार. ओके, म्हणजे ह्या सगळ्याला डायमेन्शन्स नसणार आहे. ओके, आता मला सांगा, ह्या 1 ला डायमेन्शन्स नाहीत म्हणजे ह्याला पण डायमेन्शन्स नाहीत. मग अल्फाच्या डायमेन्शन्स काय येणार सांगा, अल्फा इंटू टी, ह्याला डायमेन्शन्स हे सुद्धा कसं असणार, डायमेन्शन्स लेस असणार. डायमेन्शन्स लेस असणार आहे. मग ह्या केसमध्ये कसं काढतात, अल्फाच्या डायमेन्शन्स म्हणजे कशा डायमेन्शन्स येणार, अल्फाला जो कोएफिशियंट आहे किंवा अल्फाला जे मल्टिप्लाइड आहे त्याच्या उलट्या डायमेन्शन्स लिहायच्या. म्हणजेच इथं काय टी आहे म्हटल्यावर टी रेस टू मायनस 1 लिहायचं. ओके, टाइमच्या उलट्या डायमेन्शन्स लिहायच्या. अल्फाच्या डायमेन्शन्स काय मिळाल्या, टी रेस टू मायनस 1 झाल्या. ओके, पुढे अल्फाच्या डायमेन्शन्स मिळाले, ह्याला डायमेन्शन्स नाही, राहिला काय V0 अपॉन अल्फा. ओके, आता बघा डायमेन्शन्स ऑफ एक्स. बरोबर, हे काय डायमेन्शन्स ऑफ एक्स. एक्स इज द फंक्शन ऑफ टाइम आहे, त्याला काय म्हणायचं, एक्स इज द फंक्शन ऑफ टाइम. मग डायमेन्शन्स ऑफ एक्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ V0 अपॉन डायमेन्शन्स ऑफ अल्फा. ओके, पलीकडे जो गोल केला मी त्याला डायमेन्शन्स नाहीत. बरोबर. तुम्ही म्हणाल सर ह्याला का डायमेन्शन्स नाहीत, बघा ही जी टर्म आहे ही कशातून सबट्रॅक्ट केलेली आहे, 1 मधून. म्हटल्यानंतर ह्याला हा सुद्धा नंबरच असणार. मी काय सांगितलं होतं, सिमिलर फिजिकल क्वांटिटीज आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. ठीक. मग आता एक्सच्या डायमेन्शन्स म्हणजे काय येणार आहेत, V0 च्या डायमेन्शन्स अपॉन अल्फाच्या डायमेन्शन्स. V0 च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करणार, एक्सच्या डायमेन्शन्स इंटू अल्फाच्या डायमेन्शन्स. एक्सच्या डायमेन्शन्स काय लिहायच्या, वरती लिहिले L1 इंटू अल्फाच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा, T-1. म्हणजेच V0 च्या डायमेन्शन्स येणार आहेत सांगा, MI काय ह्याच्यात नाही, मग M0 L1 T-1. ओके, डायमेन्शन्स कशा कशाचे मिळाले बघा, V0 च्या डायमेन्शन्स मिळाले ऍज वेल एज अल्फाच्या पण डायमेन्शन्स मिळालेले आहेत. बघा इथं सोल्युशन मध्ये काय दिलंय, हा V0 च्या डायमेन्शन्स दिले आहेत L1 T-1 करेक्ट, आणि अल्फाच्या डायमेन्शन्स दिलेले आहेत, अल्फाच्या डायमेन्शन्स दिलेले आहेत T-1. ओके, समजलाय का बघा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केलाय तो. तसेच साइन, कॉस, टॅन. बरोबर, ह्यांना सुद्धा डायमेन्शन्स नसतात. लक्षात येते. त्याच्यावरती एक प्रॉब्लेम दिलाय का विद्यार्थ्यांनी बघा, सर y इक्वल टू, त्यांनी सांगितलं इक्वेशन घ्या, y इज इक्वल टू a साइन ऑफ ओमेगा इंटू ब्रॅकेट x अपॉन v मायनस k, वेअर v म्हणजे त्यांनी दिले लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी दिलेले, ओमेगा दिलाय अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी. त्याच्यानंतर एक्स जे आहे ते एक्स डिस्टन्स घ्या म्हणून सांगितलंय, आणि डायमेन्शन्स फाइंड आउट करायच्या के च्या. ओके, म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ एक्स अपॉन व्ही ह्या इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ के. मी काय सांगितलं तुम्हाला, सिमिलर टाईपच्या फिजिकल क्वांटिटी एकमेकांच्या मध्ये ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो किंवा कम्पेअर करू शकतो. म्हणजे समजा ही जर लेंथ असेल तर हे के म्हणजे सुद्धा काय येणार, लेंथच्याच डायमेन्शन्स येणार. हे समजा टोटल ऍक्सेलरेशन असेल तर के च्या सुद्धा डायमेन्शन्स ऍक्सेलरेशनच्याच येणार आहेत. लक्षात आलं. सबट्रॅक्शन, ऍडिशन किंवा कम्पॅरिझन असेल तर. पुढे मग आता डायमेन्शन्स ऑफ एक्स काय येणार सांगा, L1 अपॉन डायमेन्शन्स ऑफ व्ही म्हणजे काय सांगा, M0
L1 T minus 1 ओके इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ के. आता कसं फाइंड आउट करणार, सिम्प्लिफाय करणार फक्त. बोला कसं करणार, L1 इंटू M0 L minus 1 T plus 1 is equal to K. ओके therefore काय ना बोला M0 L minus 1 plus 1 काय होईल रे, कॅन्सल होईल. L0 T1 इज इक्वल टू K. म्हणजे K च्या ज्या डायमेन्शन्स येणार आहेत ते काय आहेत रे, टाइमच्या डायमेन्शन्स आहेत. कशाच्या, टाइमच्या डायमेन्शन्स असणार आहेत. म्हणजे थोडक्यात एक्स अपॉन व्ही हा जो रेशो आहे तो काय मिळणार आहे आपल्याला, टाइम मिळणार आहे. आलं लक्षात. ठीक. पुढे अजून एक प्रॉब्लेम दिलाय बघा एका विद्यार्थ्याने. v इज इक्वल टू 80 अपॉन b सॉरी v इज इक्वल टू 80 प्लस b अपॉन c प्लस t. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं v म्हणजे काय, व्हेलॉसिटी आहे, आणि t म्हणजे काय, टाइम आहे. तर डायमेन्शन्स फाइंड आउट करायच्या, a च्या, डायमेन्शन्स ऑफ b च्या आणि डायमेन्शन्स ऑफ c च्या फाइंड आउट करायच्या. ओके बघा तुम्ही इक्वेशन मधल्या टर्म्स फाइंड आउट करा, 1 2 आणि 3 बरोबर. ह्या 3 टर्म्स आहेत म्हटल्यानंतर डायमेन्शन्स ऑफ v इज इक्वल टू कोणाच्या, डायमेन्शन्स ऑफ a इंटू डायमेन्शन्स ऑफ t करणार. डायमेन्शन्स ऑफ a इज इक्वल टू काय करणार, डायमेन्शन्स ऑफ v अपॉन डायमेन्शन्स ऑफ t. डायमेन्शन्स ऑफ v काय असतात सांगा, हे बघा ह्याच्या डायमेन्शन्स ह्याच्या आणि ह्याच्या सेम असणार आहेत प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी नुसार बरोबर. आता ह्याच्या डायमेन्शन्स मी कम्पेअर करून a च्या डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करू शकतो. व्हेलॉसिटी डायमेन्शन M0 L1 T minus 1 चालेल अपॉन T1. लक्षात येत आहे. आता ए हा एक कॉन्स्टंट त्याने दिला, a च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायच्यात. M0 L1 येणार T वरती जाऊन -1 आणि हा पण वरती जाऊन -1 असं होईल T -1. काय ना सांगा, M0 L1 T minus 2. समजलं का बघा काय दिलंय, a च्या डायमेन्शन्स त्याने दिलेले आहेत M0 L1 T minus 2. ओके अगेन b च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. अगोदर c च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करूया. c हा कोणामध्ये ऍड केलाय, टाइम मध्ये बरोबर. मी अगोदर सांगितलंय सिमिलर फिजिकल क्वांटिटीज एकमेकांच्या मध्ये ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो किंवा कम्पेअर करू शकतो. c हा कोणामध्ये ऍड केलाय, टाइम मध्ये. म्हटल्यानंतर c सुद्धा काय असणार, टाइमच असणार. समजतंय. टाइम हे टाइम मध्येच ऍड करू शकतो, लेंथ ही लेंथ मध्येच ऍड करू शकतो, मास हे मास मध्येच ऍड करू शकतो ना. तसं c जर टाइम मध्ये ऍड केलाय तर c काय असणार, टाइमच असणार. म्हटल्यानंतर डायमेन्शन्स ऑफ c इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ t. मग टाइमच्या डायमेन्शन्स काय असणार, T1. हे बघा c च्या डायमेन्शन्स मिळाल्या, a च्या डायमेन्शन्स मिळाल्या. आता b च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके बघा हे काय आहे, टाइम. टाइम प्लस टाइम इज इक्वल टू टाइमच येणार. बघा मी लिहितोय कसं आता, v च्या डायमेन्शन्स इज इक्वल टू b अपॉन b च्या डायमेन्शन्स अपॉन, हे बघा c म्हणजे टाइम आहे, t म्हणजे पण टाइम आहे. टाइम प्लस टाइम टाइमच येणार. म्हटल्यानंतर खाली कोणाच्या डायमेन्शन्स येणार, टाइमच्याच डायमेन्शन्स येणार. ओके म्हटल्यानंतर काय ना सांगा, b च्या डायमेन्शन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स इंटू टाइमच्या डायमेन्शन्स. v च्या डायमेन्शन्स काय, M0 L1 T minus 1 आणि टाइमच्या T1. हे -1 प्लस 1 काय झालं, कॅन्सल. मग काय येणार आहे, L1. या डायमेन्शन्स कुणाच्या निघाल्या, b च्या डायमेन्शन्स निघालेल्या आहेत. काय डाऊट आहे का बघा, समजतंय. म्हणजे इथं काय करायचं आहे, c जर टाइम मध्ये ऍड केलाय, ऑब्व्हियसली कोणीही सांगेल असं आहे का, c हे मास असेल का, मग मास प्लस टाइम असं ऍडिशन होऊ शकत नाही ना. c जर टाइम मध्ये ऍड केलाय तर c हा टाइमच असणार आहे. आपण लिहितो ना 5 सेकंद प्लस 4 सेकंद इज इक्वल टू 9 सेकंद. टाइम मध्ये टाइम ऍड केला की टाइमच मिळतो, लेंथ मध्ये लेंथ ऍड केली की लेंथच मिळते, मास मध्ये मास ऍड केलं की मासच मिळतं. आलं लक्षात. तसं टाइम मध्ये टाइम ऍड केला की खाली कोणाच्या डायमेन्शन्स, टाइमच्याच डायमेन्शन्स येणार आहेत. समजलं. काय डाऊट आहे का बघा. तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा माझा नंबर दिलाय मी 8007282073. या नंबरवरती मला काय करू शकता, तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता बरोबर. कशासाठी, डाऊट साठी. ओके
ठीक आहे, एक लास्ट प्रॉब्लेम दिला बघा, इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे 5 नंबरचा. इंटिग्रेशन dx अपॉन 2ax minus x square raised to half is equal to a raised to n sin inverse x by a minus 1. हा सुद्धा एकाने विचारला डाऊट. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं बघा, x सांगितलेली लेंथ, ओके, आणि n च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. डायमेन्शन्स नाही, व्हॅल्यू ऑफ n फाइंड आउट करायचे, व्हॅल्यू ऑफ n शोधायचे. बरोबर. मला सांगायचं x जर लेंथ असेल तर x च्या डायमेन्शन्स काय असणार सांगा, L1. बरं, x लेंथ आहे तर x चं डेरिव्हेशन म्हणजेच dx असतं. आलं लक्षात. x चं डिफरन्शिएशन घेतलं ती सुद्धा काय असणार, लेंथच असणार. देअरफॉर dx चं सुद्धा डेरिव्हेशन काय येणार सांगा, dx चे सुद्धा डायमेन्शन्स काय येणार, L1च. हे x चं x हे बघा, हे x आहे, x चं डेरिव्हेशन dx आहे. x च्या डायमेन्शन्स L असतील तर dx च्या पण डायमेन्शन्स Lच असणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे. पुढे आता काय फाइंड आउट करायचे, n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा मी काय सांगितलं होतं तुम्हाला, हे बघा 1 ह्या x अपॉन a मधून 1 सबट्रॅक्ट केलाय. बरोबर, म्हणजे ही डायमेन्शन्स लेस आहे. 1 हा व्हॅल्यू काय, डायमेन्शन्स लेस आहे. हे सुद्धा काय असणार, डायमेन्शन्स लेस असणार आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, हा एक नंबर आहे तर हा पण काय येणार आहे, नंबरच येणार आहे. नंबर मधून नंबर सबट्रॅक्ट केला असं नाही, लेंथ मधून नंबर नाही सबट्रॅक्ट करू शकत आपण. लक्षात. म्हणजे 5 सेंटीमीटर मायनस 3 असं नाही सबट्रॅक्ट करू शकत. 5 सेंटीमीटर मायनस 3 सेंटीमीटर करू शकतो, किंवा 5 मायनस 3 करू शकतो. नंबर मधून नंबर सबट्रॅक्ट करू शकतो, लेंथ मधून लेंथ सबट्रॅक्ट करू शकतो. आता ह्या केसमध्ये काय सांगा, 1 हा नंबर आहे म्हटल्यावर x अपॉन a हा सुद्धा काय असणार आहे, नंबर असणार. बरोबर. मग नंबरला डायमेन्शन्स नसतात म्हणून इथं लिहून ठेवतो x अपॉन a इज इक्वल टू काय रे, डायमेन्शन्स लेस. डायमेन्शन्स लेस. ओके. मग आता हे कसं फाइंड आउट करणार, मग इथं असलेल्या x च्या डायमेन्शन्स इंटू 1 अपॉन a च्या डायमेन्शन्स. बरोबर. बघा आता इथं हे कसं फाइंड आउट करणार, x च्या डायमेन्शन्स आपल्याला माहित आहे. काय तर x च्या डायमेन्शन्स सांगा, x च्या डायमेन्शन्स आहेत L1 अपॉन, ओके, काय ना सांगा, a च्या डायमेन्शन्स. x अपॉन a जर डायमेन्शन्स लेस निघाला तर काय ना सांगा, मग a च्या डायमेन्शन्स इज इक्वल टू कुणाचे येणार आहे सांगा, हे एकमेकांना कॅन्सल व्हायला पाहिजे तेव्हा जाऊन नंबर येणार आहे. ह्याच्या डायमेन्शन्स आणि ह्याच्या डायमेन्शन्स एकमेकांना काय व्हायला पाहिजे, कॅन्सल व्हायला पाहिजे तेव्हा जाऊन डायमेन्शन्स लेस नंबर येणार आहे. आणि नंतर a च्या डायमेन्शन्स आणि x च्या डायमेन्शन्स कसे असणार, सेम असणार. x ची डायमेन्शन्स आहे L. काय डाऊट आहे का बघा, नाही. परत एकदा बघा, डायमेन्शन्स लेस म्हणजे एखादा नंबर येण्यासाठी ह्याची ह्याची डायमेन्शन्स एकमेकांना काय व्हायला पाहिजे, कॅन्सल व्हायला पाहिजे तेव्हा एखादा नंबर येणार आहे. काय डाऊट नाही. समजा एखादा असा असता M0 L1 आणि T2 असता x ची आणि a ची डायमेन्शन समजा L2 असते तर हे कॅन्सल होईल का रे, नाही होणार. काहीतरी डायमेन्शन्सच निघणार. लक्षात, नंबर नाही निघणार. हे डायमेन्शन्स लेस होण्यासाठी डायमेन्शन्स एकमेकांना काय व्हावे लागतात, कॅन्सल व्हावे लागतात रेशोच्या केसमध्ये. मग a च्या डायमेन्शन्स म्हणजेच x च्या डायमेन्शन्स कॅन्सल कधी होतात, डायमेन्शन्स इक्वल असल्यावर. पुढे a च्या डायमेन्शन्स तर मिळाले आपल्याला, परंतु आपलं टार्गेट काय आहे, n हे फाइंड आउट करणं. बरोबर. आता व्यवस्थित विचार करा, ह्याची लेंथच येणार आहे. बरोबर. ही काय आहे, लेंथच आहे. बरोबर. लेंथ मधून आता हे सबट्रॅक्ट केले बाळांनो, लक्षात येते तुमच्या, लेंथ मधून हे सबट्रॅक्ट केले म्हटल्यानंतर ही सुद्धा काय असणार, लेंथच असणार. लेंथ मधून लेंथ सबट्रॅक्ट केली, लक्षात येते. परत एकदा बघूया, dx च्या डायमेन्शन्स काय तरी सांगा, L1. dx च्या डायमेन्शन्स काय लिहिलेत मी इथं, L1 लिहिलेले अपॉन 2 हा नंबर आहे, याला डायमेन्शन्स असतात का, नाही, नंबरला डायमेन्शन्स नसतात. a च्या डायमेन्शन्स काय सांगा, L1. बरोबर. अजून x च्या डायमेन्शन्स काय आहेत, L1च आहेत. म्हणजे इथं काय येणार आहे, a इंटू एक्स म्हणजे येणार आहे L2 येणार, L1 इंटू L1 L2 मायनस x च्या डायमेन्शन्स L1 त्याचा स्क्वेअर म्हटल्यानंतर L2. ओके. ब्रॅकेट रेस टू काय येणार आहे बाळांनो, हाफ येणार आहे. इज इक्वल टू काय येणार आहे सांगा, ह्याला डायमेन्शन्स नाही, राहिला काय A⁴n. समजतंय. मग आता सांगा मला, हे L⁴1 झाला. आता हे बघा, ह्या हाफ जी पॉवर आहे
हे असं हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, ए रेस टू बी ब्रॅकेट रेस टू सी असेल, काय लिहितो ए रेस टू बी इंटू सी लिहितो. म्हणजे हाफ जी पॉवर आहे ती ह्या 2 ला मल्टिप्लाय, ह्या पण 2 ला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणजेच एल रेस टू 2 इंटू हाफ म्हणजेच एल रेस टू 1. समजतंय? परत मायनस एल रेस टू 2 इंटू हाफ एल रेस टू 1 इज इक्वल टू त्याला ए रेस टू एन आला. बरोबर. मग सांगा एल रेस टू 1 लेंथ मधून लेंथ सबट्रॅक्ट झाली, मग काय मिळणार आहे? लेंथच मिळणार ना. लेंथ मधून लेंथच्या डायमेन्शन्स मधून लेंथच्या डायमेन्शन सबट्रॅक्ट झाले. प्युअर नंबरची सबट्रॅक्शन घेतो असं करायचं नाही, लक्षात घ्या. इथं तुम्ही असं कराल 3 मायनस 3 इज इक्वल टू सर 0 होतं, म्हणल्यावर लेंथच्या डायमेन्शन्स मायनस लेंथच्या डायमेन्शन्स इज इक्वल टू 0 असं नसतं. काय येणार सांगा? लेंथच्या डायमेन्शन्स मधून लेंथच्या डायमेन्शन सबट्रॅक्ट केल्या तर काय मिळणार आहे आपल्याला? लेंथच्याच डायमेन्शन्स मिळणार आहेत ना. थोडक्यात लेंथ मधून लेंथ सबट्रॅक्ट केली. 5 सेंटीमीटर मायनस 2 सेंटीमीटर इज इक्वल टू काय मिळणार आहे बाळांनो? 3 सेंटीमीटर मिळणार आहे. लेंथ मधून लेंथ सबट्रॅक्ट केल्यावर लेंथ मिळते. आलं लक्षात? ठीक. आता इथे काय येणार सांगा? वरती L1 आहेच, लेंथ मधून लेंथ सबट्रॅक्ट केली, लेंथ मिळाली. मग काय येणार? ए रेस टू एन. हे काय झालं आता? कॅन्सल झालं. ए रेस टू एन इज इक्वल टू 1 मिळाला. मला आता तुम्ही सांगायचं आहे एखाद्या नंबरची किती पॉवर दिली पाहिजे की आन्सर 1 येतं. अगदी बरोबर आहे. ए रेस टू 0 असला पाहिजे तेव्हाच उत्तर काय येतं? 1 येतं. म्हटल्यानंतर एन इज इक्वल टू किती असणार? 0 असणार. तुम्हाला लक्षात ठेवा, आहे कुठल्याही नंबरची 0 पॉवर दिली की उत्तर किती येतं? 1 येतं. 7 रेस टू 0 इज इक्वल टू 1. समजलं? काय डाऊट आहे का बघा? तर हे झाले आपले जे प्रॉब्लेम्स आहेत डाऊट सेशन मध्ये कव्हर केलेले. परत एकदा बघा इंटिग्रेशनचे कसे सॉल्व्ह केले. एक्स म्हणजे लेंथ दिलेली आहे, बरोबर. पण डीएक्स म्हणजे काय? चेंज इन लेंथ आहे. आणि चेंज झाला तरी सुद्धा कशामध्ये आहे? लेंथ मध्येच आहे ना. म्हणजे एक्सच्या डायमेन्शन लेंथचे येणार तर डीएक्सच्या डायमेन्शन सुद्धा लेंथचेच येणार ना. काय डाऊट आहे का? त्याच्यानंतर हा ह्याच्यातून हे 1 वजा केला म्हटल्यावर हा सुद्धा नंबरच असणार. नंबर मधून नंबर सबट्रॅक्ट केला. हा नंबर असेल तर ह्या दोन्हीच्या डायमेन्शन्स काय येणार आहेत? कॅन्सल होऊन डायमेन्शन्स लेसच मिळणार आहे. हा डायमेन्शन्स लेस आहे तर हा पण डायमेन्शन्स लेस आहे. आणि हा डायमेन्शन्स लेस कधी असेल? ह्याच्या आणि ह्याच्या डायमेन्शन्स एकमेकांना काय होतील? कॅन्सल होतील. कॅन्सल केव्हा होतील? डायमेन्शन्स इक्वल असतील तेव्हा. म्हणजे एच्या डायमेन्शन्स एक्सच्या डायमेन्शन्स सेम आल्या. ह्या डायमेन्शन्स इथे टाकल्या. 2 ला डायमेन्शन्स नाहीत. एचे L1 एक्सचे L1 एल रेस टू 2 ही पण एल रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू हाफ, बरोबर. ए रेस टू बी ब्रॅकेट रेस टू सी ने काय केलं? हाफ जो पॉवर आहे ब्रॅकेटची ती आतमध्ये घेऊन ह्या पॉवरला मल्टिप्लाय केली. 2 कॅन्सल झाला. म्हणजे L1 मायनस L1 एल रेस टू 1 मायनस एल रेस टू 1 काय मिळालं? एल रेस टू 1 मिळालं. लेंथच्या डायमेन्शन्स मधून लेंथच्या डायमेन्शन सबट्रॅक्ट झाले, लेंथच्याच डायमेन्शन्स मिळाले. काय मिळालं? ह्या कॅन्सल झाल्या. ए रेस टू 1 ए रेस टू एन इज इक्वल टू 1 मिळाला. ए रेस टू 0 इज इक्वल टू 1 मिळाला. कारण एन ची व्हॅल्यू किती असणार? 0 असणार. काय डाऊट आहे? हे सगळे डाऊट जे काय तुम्हाला तुम्ही विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सअपला टाकलेले होते ते मी डाऊट क्लिअर करतोय. अजून काही विद्यार्थ्यांना डाऊट असतील युनिट डायमेन्शन्स आणि मेजरमेंट बद्दल ते सुद्धा तुम्ही टाकायचे. आपली टेस्ट होणार आहे या टॉपिक वरती, त्याच्यामुळे प्रिपरेशन करा. आणि नेक्स्ट जो टॉपिक सुरू होणार आहे आपला तो होणार आहे खूप महत्वाचा टॉपिक आहे नीट आणि JEE CET च्या दृष्टिकोनातून. तो आहे रे ऑप्टिक्स. थँक्यू.